बातमी नागपुरात शिवशाही बस कार आणि 2 ट्रकचा विचित्र असा अपघात झालेला आहे। वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळ हा मोठा अपघात झालेला आहे। अपघातामध्ये एसटी मधील काही प्रवासी जखमी झाले। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, नक्कीच नागपूर जवळ डोंगरगाव परिसरामध्ये हा विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये 3 बसेस आणि 2 ट्रकचा हा विचित्र अपघात आणि जे अडकलेले प्रवासी कारण की शेजारी बस अडकलेली आहे या सगळ्या याच्यामुळे हा ट्रक आता बाजूला करण्याचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। क्रेन मागवण्यात आलेली आहे आणि या अपघातामुळे जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। हे वाहन तुम्ही बघताय समोर, हे ॲक्सिडेंट झालेल्या बसेस आहे आणि हे त्याच्या बाजूला हे ट्रॅफिक जाम जे आहे ते या ठिकाणी बघू शकतो आपण। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम जे आहे ते या ठिकाणी झालेला आहे आणि हा विचित्र अपघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही लोक अजूनही हे बघा, या बसमध्ये काही लोक जे आहे ते अडकलेले आहे कारण की ही बस या अपघातामुळे बंद पडलेली आहे आणि हा आता ट्रक बाजूला जोपर्यंत निघत नाही या ठिकाणी मोठी क्रेन जी आहे ती मागवण्यात आलेली आहे। हा ट्रक निघत नाही तोपर्यंत या बसमध्ये अडकलेले लोक जे आहे तेही अडकून असणार आहे। ज्या समोर तुम्हाला एसटी महामंडळाची जी बस दिसली त्यामध्ये काही लोक जखमी झालेले आहे। एक खासगी बस त्या ठिकाणी आहे। ट्रकचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि तर नागपुरात शिवशाही बस कार आणि 2 ट्रक असा विचित्र अपघात या ठिकाणी झालेला आहे। बसमध्ये अडकलेले जे आहेत नागरिक त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सुरू आहे।